रुहीला कोणी ढकलले होते हे त्या दोघांनाही समजले नव्हते, पण ती फक्त एक सुरुवात होती, कारण पुढच्या काही दिवसात रुहीसोबत जे घडले ते ऐकून तुम्हाला पण धक्का बसेल. त्यानंतर अशा घटना वारंवार घडू लागल्या. रुही नवऱ्याजवळ आली की कोणीतरी तिला दूर ढकलल्यासारखे वाटायचे. कधी कुणी तिचे केस ओढायचे, तर कधी कुणी तिच्या शरीरावर नखांचे ओरखडे पाडायचे. हळूहळू रुहीची तब्येत बिघडू लागली. ती कधी कारण नसताना मोठमोठ्याने हसायची आणि काही वेळाने तासनतास रडत बसायची. घरच्यांना आता काहीतरी गंभीर असल्याची जाणीव झाली. शेवटी त्यांनी एका मांत्रिकाला बोलवले. तांत्रिक घरात पाऊल ठेवताच थांबला. त्याने डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाला, या घरात एका स्त्रीचा प्रचंड राग आहे आणि अपूर्ण प्रेम अडकले आहे. घरातील सगळे घाबरले. तांत्रिकाने अनेक मंत्र केले. घरच्या चारही बाजूंना संरक्षणासाठी विधी केले. अनेक तास चाललेल्या या विधीनंतर तो म्हणाला, आता ती या घरात प्रवेश करू शकणार नाही. त्यानंतर रुहीची तब्येत सुधारू लागली. घरातील विचित्र घटना थांबल्या. पण गोष्ट इथे थांबत नाही, कारण त्यानंतर अनेकदा घरातील लोकांना ती रात्री बाहेर गेटजवळ उभी असलेली दिसायची. ती फक्त गेटजवळ उभी राहून नवऱ्याकडे बघायची. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त एक विचित्र उदासी होती, जणू ती अजूनही आपल्या नवऱ्याशी जोडलेली होती. हे असे अनेक महिने चालू होते. प्रत्येक वेळी ती गेटजवळच दिसायची, कधीच घराच्या आत आली नाही, जणू काहीतरी तिला थांबवत होते. नंतर तिचे दिसणे हळूहळू कमी होऊ लागले. आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा आणि एके रात्री घरातील लोकांनी तिला शेवटचे पाहिले. ती नेहमीप्रमाणे गेटजवळ उभी होती. तिने एकदा घराकडे आणि मग नवऱ्याकडे प्रेमाने बघून हलकेसे स्मित केले आणि नंतर तिची आकृती धुक्यामध्ये विरघळल्यासारखी नाहीशी झाली आणि त्यानंतर ती परत कधीही कोणाला दिसली नाही.